रसिकांना नमस्कार. रंग प्रेमाचा, रंग गंधांचा, रंग भावबंधांचा, रंग नात्यांचा, रंग उल्हासाचा, रंग कवितेचा, असा हा काव्यरंग आज या ठिकाणी आपण साजरा करूया. रसिकांनो, काव्यरंग या मैफिलीमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. खरे तर मुंबई महानगरी ही आपल्याला माहीतच आहे, पण चैतन्याची भूमी असणारी अशी ही मुंबईची पनवेल नगरी. आणि या पनवेल नगरीतलं एक कौस्तुभ रत्न आज काव्यरंग या मैफिलीत आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलं आहे. आणि ते काव्यरत्न म्हणजे सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना राजपूत. ज्योत्स्नाताई, मी सर्व रसिकांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर तारुण्य सुलभ कविता लिहिताना आपले शब्द प्रामाणिकपणे रसिकांपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत गरजेचं. आणि ही तळमळ खऱ्या अर्थाने जेव्हा लेखणीतून ज्योत्स्नाताईंच्या उतरते, तेव्हा मात्र त्यांचे शब्द कविता बनून रसिकांच्या हृदयाला खऱ्या अर्थाने स्पर्शून जातात. कविता हा छंद जोपासत असताना या शब्दांचा नजराणा आपल्या कवितेतून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने ज्योत्स्नाताई करीत असतात. आज अतिशय सुंदर असा सुवर्ण योग आलेला आहे, कारण या होळीच्या पावन पर्वावर आज ज्योत्स्नाताई आपल्या भेटीला आलेल्या आहे. त्यांच्याशी आपण आज दिलखुलासपणे त्यांच्या कवितांविषयी आपण गप्पा करूया. ज्योत्स्नाताई, खऱ्या अर्थाने कविता ही तुम्हाला कशी भावली, कशी रुचली? असं कधी वाटलं की आपण खऱ्या अर्थाने कविता करू शकतो? असं खरं तर कविता मला येते हे माहीतच नव्हतं. मी इतक्या कविता लिहिल्या तरी मला ही जाणीव झाली जेव्हा आमच्या गावात एक कार्यक्रम होता कवितेचा, आणि मला सांगितलं गेलं की निबंध लिहितेस तर एखादी कविता लिहून बघ. आणि तो कार्यक्रम आमचे गुरु माननीय के शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली होता. तेव्हा मी कवितेचा प्रयत्न केला आणि ती कविता, त्या कवितेला मला पहिल्याच कवितेला 3ऱ्या नंबरचं पारितोषिक मिळालं. तेव्हापासून हा प्रवास चालू आहे कवितेचा. खरं तर ज्योत्स्नाताई, या आपल्याला सकाळी जेव्हा आपण सुप्रभात आपण म्हणतो, तेव्हापासून त्या फेसबुकवर आपल्या सुप्रभात या 2 ओळींनी त्या सुरुवात करीत असतात आणि रोज आपल्याला नवीन नवीन कवितांचा नजराणा देत असतात. पण स्त्री जेव्हा प्रेम असो, विरह असो किंवा मग कुटुंब असो, यातून ती सशक्तपणे जेव्हा उभी राहते, तेव्हा मात्र स्त्रीकडे बघण्याचं एक वेगळा दृष्टिकोन असतो. स्त्री एक वेगळं रसायन आहे. ती एक अपेक्षांना पूर्ण करणारा, एक नवीन उंबरठा, नवीन चेतना देणारा असं एक व्यक्तिमत्व म्हणून स्त्रीकडे आपण बघतो. स्त्री एक वेगळं रसायन आहे. मायेने भुकेलेलं, अतिशय सुंदर प्रेमाच्या छत्राखाली सर्वांना सामावून घेणारं अशी ही स्त्री असते. अपेक्षांची पूर्ती करणारा नवीन असा अपेक्षांचा, नवीन स्वप्नांचा तो उंबरठा असतो. आणि त्या उंबरठ्याला ज्या वेदना होतात, त्या वेदना सातत्याने ज्योत्स्नाताई आपल्या कवितेतून सादर करीत असतात, मांडत असतात. तिचं दुःख, तिच्या वेदना, तिचा विरह, या सगळ्यांची जाणीव ज्योत्स्नाताईंना आहे. आणि तशी त्या जाणीवेतून ज्योत्स्नाताईंना नवनवीन कविता सुचतात. त्या कविता कुठल्या आहेत किंवा आमच्यासाठी, रसिकांसाठी त्या कविता आपण सादर कराव्या? आज होळी आहे, तर त्याकरता एक प्रेमाची कविता. पण प्रेम माणसांमधलं नाही, तर लाट आणि किनारा याच्यामधलं प्रेम आहे. की आपण जेव्हा समुद्र जातो तेव्हा एकच क्रिया चालू असते की लाट किनाऱ्यापर्यंत येते आणि परत जाते. तर ही तक्रार नावाची माझी कविता आहे, जी मी सादर करते. की किनारा म्हणाला लाटेला, नेहमीच का ग अशी घाईतच येतेस. किनारा म्हणाला लाटेला की नेहमीच का ग अशी घाईतच येतेस, आणि तहानलेलं माझं अंग चिंब भिजवून जातेस. माझ्याजवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ. माझ्याजवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ. का बरं खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ. माझ्याजवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ. का बरं खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ. तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची. भरती आली की लाट किनाऱ्याच्या जास्त जवळ जाते. तर तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची. तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची. तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची.
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची. लाट म्हणाली किनाऱ्याला, काठावरती तू आरामात बसतोस. लाट म्हणाली किनाऱ्याला, काठावरती तू आरामात बसतोस. वर थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस. लाट म्हणाली किनाऱ्याला, काठावरती तू आरामात बसतोस. वर थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस. तुझ्याजवळच थांबावं असं मलाही खूप वाटतं. तुझ्याजवळच थांबावं असं मलाही खूप वाटतं. धावून धावून बघ ना माझं पाणी किती आटतं. तुझ्याजवळच थांबावं असं मलाही खूप वाटतं. धावून धावून बघ ना माझं पाणी किती आटतं. आणि पुन्हा म्हणते की परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच नाही येते. परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच नाही येते. अरे कितीही थांबवलं स्वतःला तरी मग तुझ्याकडेच धाव घेते. कितीही थांबवलं स्वतःला तरी मग तुझ्याकडेच धाव घेते. तरीही कितीही मन थांबवलं तरी मन तुझ्याकडेच धाव घेते. बरोबर. हे मनाचं हे रसायन कधीच कुणाला कळलं नाही. आणि त्यामुळे क्षणाक्षणाला कधी आपण जमिनीवर तर कधी आकाशात या भराऱ्या मारत असतो. आणि आकाशाला गवसणी घालण्याचं हे तंत्रही आपल्याला आपल्या त्या प्रतिभेतून, आपल्या त्या शब्दातून खुलवण्याचं हे कसब खऱ्या अर्थाने ज्योत्स्नाताईंमध्ये आहे. मला रसिकांना सांगावंसं वाटतं की ज्योत्स्नाताईंचा जीवनप्रवास आपण बघतो तेव्हा अतिशय खडतर. आणि म्हणून मला 4 ओळी त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात की जिंदगीने डोळ्यात आसवे दिली. जिंदगीने डोळ्यात आसवे दिली, सूर्यानेच हातात लेखणी दिली. जिंदगीने डोळ्यात आसवे दिली, सूर्यानेच हातात लेखणी दिली. एका हाताने ज्वालांच्या मिठ्या सोडविल्या. एका हाताने ज्वालांच्या मिठ्या सोडविल्या आणि एका हाताने कविता लिहिली. एक हात जेव्हा खऱ्या अर्थाने माणसाच्या मनातलं दुःख आपल्या कल्पनेतून ते सरळ लेखणीतून उतरतं तेव्हा मात्र थेट रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचतं. पण दुसरं मन मात्र, दुसरा हात मात्र त्या कौटुंबिक समस्या असो किंवा जीवनातले ते अखंड खडतर असे प्रवास असो, ते सोडवता सोडवता त्यातून पुढची वाट काढता काढता हा सगळा ताळमेळ करता करता मात्र ज्याचं त्यालाच कळतं की जीवन कशा पद्धतीने आपलं पुढे न्यायचं असतं. अशा जीवनावरच्या वेगवेगळ्या कवितांचा नजराणा या ठिकाणी ज्योत्स्नाताईंनी आपल्यासाठी आणलेला आहे. त्याच आशयाची एक सुंदरशी कविता आमच्या रसिकांना आपण ऐकावी हीच विनंती. एक भाकरी जिच्याशी आपला संबंध येतो रोजचा. आणि खूप कॉमन गोष्ट आहे भाकरी. तर त्याच्यावरून मला सुचलेली कविता की भाकरी म्हणजे सगळं जेवण एकीकडे आणि भाकरी एकीकडे असा वेळ लागतो त्याला. इतका आमच्या खानदेशमध्ये भाकरी करण्याची पद्धत वेगळी आहे. तर भाकरी नावाची कविता आहे. कवितेचं शीर्षकच आहे भाकरी. आजी, लहानपणी भाकरी करताना तुम्हाला शेजारी बसून शिकवायचीस ना, तेव्हा नाहीच कळायचं नीटसं. आजी, लहानपणी भाकरी करताना तुम्हाला शेजारी बसून शिकवायचीस ना, तेव्हा नाहीच कळायचं नीटसं. तू म्हणायचीस, पोरी, भाकरी आणि बाईचं आयुष्य सारखंच असतं. तू म्हणायचीस की पोरी, भाकरी आणि बाईचं आयुष्य सारखंच असतं. भाकरी कशी गोल गोळा करून मऊ पिठावर सगळीकडून आधार देत तिला थापटून थोपटून मोठी करतो, वाढवतो चंद्रासारखी. भाकरी कशी गोल गोळा करून मऊ पिठावर सगळीकडून आधार देत थापटून थोपटून मोठी करतो, तिला वाढवतो चंद्रासारखी. जसं मुलीला वाढवतो लाडानी कोडानी संस्कारांनी. जसं मुलीला वाढवतो लाडानी कोडानी संस्कारांनी, तसं भाकरीचं माहेर परातीतच असतं. तसं भाकरीचं माहेर परातीतच असतं. आणि मग बोलता बोलता आपल्याच तळहातावरून ती भाकरी तापलेल्या तव्यावर ठेवायचीस. आणि मग बोलता बोलता आपल्याच तळहातावरून ती भाकरी तापलेल्या तव्यावर ठेवायचीस आणि आपल्याच हाताने पाणी लावत म्हणायचीस की असं पाणी लावावं लागतं तिला, असं पाणी लावावं लागतं तिला. तिला बरं वाटावं, तिला शांत वाटावं किंवा तिला थंड वाटावं म्हणून नव्हे, तर तव्याचे चटके सहन करूनही तिनं छान फुलावं म्हणून. तर तिला थंड वाटावं, तिला बरं वाटावं म्हणून नव्हे, तर तव्याचे चटके सहन करूनही तिनं छान फुलावं म्हणून. तवा म्हणजे सासर असतं भाकरीचं.
तवा म्हणजे सासर असतं भाकरीचं, आणि बोलता बोलता भाकरी उपडी करायचीस. भाकरी फुगली की मी आनंदाने ओरडायची, आजी फुगली की भाकर उतरवता खाली. भाकरी फुगली की मी आनंदाने ओरडायचे, आजी फुगली की भाकर उतरवता खाली. तसं दीर्घ सुस्कारा सोडून तू म्हणायचीस, नाही का पोरी इतक्यात कुठे. तसं दीर्घ सुस्कारा सोडून तू म्हणायचीस, नाही ग पोरी इतक्यात कुठे. असं म्हणत चुलीपुढील विस्तव बाहेर काढत चुलीवरील भाकरी उभी करून ठेवायचीस चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत. असं म्हणत चुलीतील विस्तव बाहेर काढून तव्यावरील भाकरी उभी करून ठेवायचीस चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत. आणि आपल्याच हाताने आधार देत म्हणायचीस की असा आधार द्यावा लागतो तिला. आपल्याच हाताने आधार देत म्हणायचीस की असा आधार द्यावा लागतो तिला, म्हणजे ती वाकत नाही, मोडत नाही, ताट उभी राहते. मुलींचंही तसंच असतं, म्हणजे ती वाकत नाही, मोडत नाही, ताट उभी राहते. मुलींचंही तसंच असतं. असं म्हणत भाकरी पूर्ण शिजली की आधीच फडकं अंथरून ठेवलेल्या टोपलीत टाकायचीस आणि म्हणायचीस की आता झाली ती पूर्ण, आता शिजली. आजी तू शिकवायचीस तेव्हा नाहीच लागायचा कुठल्याच गोष्टीचा अर्थ. आजी तू शिकवायचीस तेव्हा नाहीच लागायचा कुठल्याच गोष्टीचा अर्थ. पण आजी आज खूप आठवण येते तुझी, पण आजी आज खूप आठवण येते तुझी. आजी तुझी ती भाकरी आजही तशीच उभी आहे त्या चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत कोणाच्या तरी आधाराची वाट पाहते. आजी तुझी ती भाकरी आजही तशीच उभी आहे चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत, पण तिला तुझ्यासारखं कोणी आधारही देत नाही आणि टोपलीतही येत नाही. खरोखर ज्योत्स्नाताई, अशा अमोघ शब्दकळांना जेव्हा तुम्ही रसिकांपर्यंत पोहोचवता तेव्हा खऱ्या अर्थाने ती दाद तुम्हाला मिळते. तुमची आवडती दाद आजपर्यंत आवडत्या व्यक्तिमत्वाकडनं कोणती मिळाली? आवडती दाद म्हणजे मी आवडत्या कवितेला भाकरी माझी आवडती कविता आहे, जिने मला खूप नाव दिलं. माझ्या समोर एकदा अशोक नागावकर आणि अशोक बागवे बसले होते. मी कविता बोलली आणि त्यांनी मला आवाज दिला की मी म्हणजे मला बोलता येत नाही. मी पूर्ण लहानपणाच्या काळामध्ये गेलो जिथे माझी आजी अशा भाकरी करायची. ते व्हिज्युअलायझेशन माझ्या डोळ्यासमोर आलं आणि ही दाद माझ्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आज त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांची आवडती ही भाकरी कविता जेव्हा तुम्ही सादर केली त्यावेळेस अशी तुम्हाला दाद मिळाली, बरोबर ना? पण आज बघा, खऱ्या अर्थाने प्राचीन साहित्यापासून तर आजच्या संगणकीय साहित्यापर्यंत अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी या मराठी भाषेला आपल्या शब्दलेण्यांनी सजवलेलं आहे. आणि त्यातली आपले शब्दलेण्यांनी सजवणारी अशी कवयित्री आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, ज्योत्स्ना राजपूत. ज्योत्स्नाताई, मुक्त आणि विक्त अशी कविता म्हणजे आधुनिक स्त्रियांची जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत. त्या संदर्भावर आधारित किंवा त्यांच्या जीवनशैलीवर आधारित तुमची कविता ही खूप प्रसिद्ध आहे. ती कविता आमच्या रसिकांना आहे. बायकांना सवय असते की भाजी बिजी वरण बिरण असं एक शब्द बोलतात, तर ते कवितेत काहीतरी नवीन हवं याकरता. आणि माझ्या मते तरी स्त्रिया अशा अबला वगैरे काही राहिलेल्या नाही आहेत, आता खूप सुधारलेल्या आहेत. तर मुक्त बिक्त म्हणजे मुक्त त्या बिक्त या शब्दाला काही अर्थ नाही, पण मुक्त बिक्त कवितेचं शीर्षक आहे की पूर्वीसारखी कुठे ती आता झुरते बिरते. पूर्वीसारखी कुठे ती आता झुरते बिरते. ताठ मानेनं स्वतःच्या हिमतीवर अख्ख्या जगाला पुरून उरते. धुमसत नाही आता ती गोरीसारखी आतल्या आत चुलीत बिलीत. धुमसत नाही आता ती गोरीसारखी आतल्या आत चुलीत बिलीत. तर सर्व चिंता भिंता काळजा बिळजा चिमणीच्या धुरांड्यातून बाहेर फेकत स्वतःचं स्वयंपाकघरच करून घेतलंय तिनं आता वातानुकूलित. तर सर्व चिंता भिंता काळजा बिळजा चिमणीच्या धुरांड्यातून बाहेर फेकत स्वतःचं स्वयंपाकघरच करून घेतलंय तिनं आता वातानुकूलित. हंडे बिंडे कळशा बिळशा कधीच ठेवल्यात तिनं पोत्यात बांधून घेऊन. तिच्यासाठी राहिला नाहीच मुळी प्रश्न आता पाणी बिणी. तिच्यासाठी राहिला नाहीच मुळी प्रश्न आता पाणी बिणी. एक बटन दाबलं की गंगा वाहते तिच्या घरात, तिला हवी तशी आणि हवी त्या त्या ठिकाणी.
एक बटन दाबलं की गंगा वाहते तिच्या घरात, तिला हवी तशी आणि हवी त्या त्या ठिकाणी. 7च्या आत घरात बिरात पाळीत नाही नियम बियम. 7च्या आत घरात बिरात पाळीत नाही नियम बियम, तिच्याही रुंदावल्यात आता स्वप्नांच्या कक्षा. 7च्या आत घरात बिरात पाळीत नाही नियम बियम, तिच्याही रुंदावल्यात आता स्वप्नांच्या कक्षा. आणि कुणा लक्ष्मणाला गरजच पडत नाही आखायची तिच्या पावलापुढे लक्ष्मण रेषा. आणि कुणा लक्ष्मणाला गरजच पडत नाही आखायची तिच्या पावलापुढे लक्ष्मण रेषा. ती झाली आता मुक्त बिक्त विचारी बिचारी सुशिक्षित बिशिक्षित. ती झाली आता मुक्त बिक्त विचारी बिचारी सुशिक्षित बिशिक्षित. शिकले आता गाडी बिडी विमान विमान कराटे बिराटे. शिकले आता गाडी बिडी विमान विमान कराटे बिराटे. आता संकटात ती हाक मारत नाही कोणाला. आता संकटात ती हाक मारत नाही कोणाला, तर स्वतःच दूर करते स्वतःच्या मार्गातले काटे. तर स्वतःच दूर करते स्वतःच्या मार्गातले काटे. तिनं निर्माण केले भरारी घेण्यासाठी स्वतःचं असं एक वेगळं आकाश. तिनं निर्माण केले भरारी घेण्यासाठी स्वतःचं असं एक वेगळं आकाश. तिलाही कळायला लागले आता या जगाची भाषा बिषा. तिलाही कळायला लागले आता या जगाची भाषा बिषा. आणि स्वतःच्या प्रगती विगतीसाठी मोकळ्या करून घेतल्यात तिने अगदी 10 दिशा. स्वतःच्या प्रगती विगतीसाठी मोकळ्या करून घेतल्यात तिने अगदी 10 दिशा. खरोखर या कवितेवर मला अशा 4 ओळी आठवल्या की घे भरारी उंच आता तुला कशाची वांच नाही. घे भरारी उंच आता तुला कशाची वांच नाही. अगं तुझला रोखू शकेल असे कुठले तुफान नाही. आणि खरोखर हे तुफान आता आमच्यापर्यंत येणार नाही, कारण आम्ही ज्या अबला तुम्ही म्हणत होत्या अबला राहिलेलं नाही तर सबला झालेलं आहोत. आणि या आधुनिक स्त्रीने आकाशाला गवसणी घालण्याचं तंत्र मात्र ती शिकलेली आहे. आणि ते तंत्र खऱ्या अर्थाने कवितेला प्रेरणा, या नवीन स्त्रीला प्रेरणा देण्याचं सामर्थ्य ज्योत्स्नाताईंच्या कवितेमध्ये आहे. आणि अशा अनेक स्त्रियांच्या दुःखांना आपल्या कवितेतून मांडणाऱ्या आणि आपल्या कवितेतून या स्त्रियांना उभं करणारं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये आहे. अशी ताईंची कविता पुन्हा एकदा आपण ऐकूया. तेच रामायण तेच महाभारत पुन्हा पुन्हा घडते शीर्षक आहे कवितेचं. की तेच रामायण तेच महाभारत पुन्हा पुन्हा घडते आणि सीतेच्याच नशिबात पुन्हा अग्निकुंड पडते. तेच रामायण तेच महाभारत पुन्हा पुन्हा घडतंय आणि सीतेच्याच नशिबात पुन्हा अग्निकुंड पडते. एका धोब्याच्या शंकेपायी सीतेनं दिली अग्निपरीक्षा. एका धोब्याच्या शंकेपायी सीतेनं दिली अग्निपरीक्षा. आणि पतीच्या खेळासाठी द्रौपदीला वस्त्रहरणाची शिक्षा. आणि पतीच्या खेळासाठी द्रौपदीला वस्त्रहरणाची शिक्षा. रक्षणकर्त्या पतीनेच त्या काळीही मान खाली केली. रक्षणकर्त्या पतीनेच त्या काळीही मान खाली केली. आणि तिथेच मग दोघांच्याही स्वप्नांची होळी झाली. तिथेच मग दोघींच्याही स्वप्नांची होळी झाली. आजही तेच घडतंय. देत आहेत सीता अग्निपरीक्षा, होत आहेत रोज वस्त्रहरण. आजही तेच घडतंय. देतात सीता अग्निपरीक्षा, होत आहेत रोज वस्त्रहरण. या लोकशाहीच्या काळातही दोघेही भोगतायत जिवंतपणी मरण. फरक इतकाच तेव्हा सीता होती, आता गीता असेल. फरक इतकाच तेव्हा सीता होती, आता गीता असेल. तेव्हा द्रौपदी तर आता एखादी आनंदी. पण अग्निपरीक्षा ही तीच आणि तीच पुन्हा वस्त्रहरणाची नांदी. त्या काळी एक बरं होतं, रामायणात भरत लक्ष्मण यासारखे दीर. त्या काळी एक बरं होतं की रामायणात भरत लक्ष्मण यासारखे दीर, तर महाभारतात श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला धावलेला. त्या काळी एक बरं होतं की रामायणात भरत लक्ष्मण यासारखे दीर, तर महाभारतात श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला धावलेला. पण आता आम्ही हाक कोणाला मारायची, कारण प्रत्येक राक्षसाने श्रीकृष्णाचा मुखवटा फक्त लावलेला. पण आता आम्ही हाक कोणाला मारायची, कारण प्रत्येक राक्षसाने श्रीकृष्णाचा मुखवटा फक्त लावलेला. पुन्हा तेच घडते म्हणते, कारण धोबी रावण राक्षस गल्लोगल्ली जन्माला आले. पुन्हा तेच घडते म्हणते, कारण धोबी रावण राक्षस गल्लोगल्ली जन्माला आले. पण रामायणातले भरत लक्ष्मण आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाचे दर्शन मात्र आजवर नाही झाले. रामायणातले भरत लक्ष्मण आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाचे दर्शन मात्र आजवर नाही झाले.
खरोखर या कवितेतून ज्योत्स्नाताईंच्या भावनांचं आंदोलन तिने रेखाटलेलं आहे आणि म्हणूनच मला ज्ञानेश वाकुळकरांच्या 4 ओळी आठवतात की झणी वाचवारे अयोध्याकडे, झणी वाचवारे अयोध्यागळे हो, बघा मंतरा कैकईला मिळाली, कसा राम बैमान झाला कळेना, कशी एक सीता उभ्याने जळाली, धणी वाचवारे अयोध्याकडे. खरोखर अशा आशयाच्या कविता घेऊन ही कवयित्री रसिकांना जेव्हा भेटते तेव्हा खऱ्या अर्थाने ती कविता तिची राहत नाही, तर ती रसिकांच्या ओठाची, रसिकांच्या हृदयाची ती कविता राहते, रसिकांच्या दुःखाचं ती प्रतिनिधित्व करत असते. आणि अशा सुंदर गझला कविता तिने रसिकांसाठी, मला असं वाटतं की 1000पेक्षा जास्त ती कविता लिहिलेल्या आहे, बरोबर. आणि म्हणूनच रसिकांनी तिला फेसबुकची महाराणी असा किताब पण दिलेला आहे. कारण तिचा व्यवसाय आणि कविता याबद्दल मला थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटेल की अवघड अशा ट्रक ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ती उच्च पदावर काम करते. बघा, सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत त्या संगणकाच्या त्या चौकटीमध्ये बघत असते की ट्रक कुठून देशामध्ये कुठे जातो आहे, त्याची गती आणि त्याचं ठिकाण ती अशी त्याची नोंद करत असते. आणि अशाच त्या जड वाहतूक वाहणारे जे ट्रक जेव्हा तिला दिसतात आणि त्या ट्रकमधूनच तिला नवीन नवीन कल्पना कशा सुचतात हेच मला कोडं आहे आणि हेच कोडं तिला उलगडायचं आहे. असं नाही, कवितेचा छंद आहे मला. ज्याला कविता येते किंवा ज्याला ती उपजत कविता असावी लागते, ती शिकवून येत नाही, तर ती येते तिथे काही. आणि माझ्यासाठी म्हणजे एक असं एकांत वगैरे लागतो असं मला कधी वाटत नाही, कारण ट्रान्सपोर्टचा बिझनेस म्हणजे 24 तास आरडाओरडा असतो, पण त्यातही मला कविता सुचते. मला असं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की 4 ओळी, जी 4 ओळी तू टाकते फेसबुकवर त्याला हजारो लाईक्स असतात, बरोबर. आणि त्या 4 ओळीतून एक कविता, सरळ एक कविता जन्माला येते. तर एक तुझ्या आवडीच्या 4 ओळी, म्हणजे 4 ओळी हे आमच्या रसिकांसाठी तू पेश करावी. ती नवीन मुलांसाठी 4 ओळी आहे की सोशल साईटमुळे एकाच वेळेला 2-2 जणींना असं देतात टायमिंग. तर ती अशी तरुण मुलगी म्हणते की माझ्या घराजवळून जाताना तुझा श्वास जरासा रोखून धर, माझ्या घराजवळून जाताना तुझा श्वास जरासा रोखून धर, तुला माहीत आहे ना तुझ्या प्रत्येक श्वासाची असते मला खबर, तुला माहीत आहे ना तुझ्या प्रत्येक श्वासाची असते मला खबर. क्या बात आहे, अतिशय सुंदर. आणि दुसरी एक 4 ओळी आहे की असेल पुढचा जन्म तर तुझ्या हातचा रुमाल होऊन मिरवेन. रुमालच का, असेल पुढचा जन्म तर तुझ्या हातचा रुमाल होऊन मिरवेन, तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू स्वतःच्या मध्ये अमृतासारखा जिरवेन, तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू स्वतःमध्ये अमृतासारखा जिरवेन. अतिशय सुंदर. पण मला एक तुझी आवडणारी 4 ओळी या निमित्ताने मी रसिकांना सांगू इच्छिते की तू फुंकर घालशील म्हणून, तू फुंकर घालशील म्हणून मी जखमही बांधित नाही, तू फुंकर घालशील म्हणून मी जखमही बांधित नाही, तू फुंकर घातल्याशिवाय तीही स्वतःला सांगत नाही. कसं काय सुचतं हे सगळं? म्हणजे मला असं वाटतं की माणसाने प्रत्येक दुःखामध्ये सुख बघितलं पाहिजे, दुःखाचा उत्सवही साजरा करणं ही आपल्यामध्ये कला आहे आणि ती कला तुला अवगत झालेली आहे. त्याचं कसलं तंत्र वगैरे आहे का? असं नाही, असं काय नाही. म्हणजे वेदनेतून कुठलीही कविता किंवा एक शेर सांगते, सर आहेत समोर, की दुःखासही कधीही परके न मानले मी, दुःखासही कधीही परके न मानले मी, माझ्या घरात त्यांचा असतोच रोज वावर, घेऊन हात हाती म्हणतात मग मला ते, घेऊन हात हाती म्हणतात मग मला ते, तू घाबरू नको गे थोडे स्वतःच सावर, तू घाबरू नको गे थोडे स्वतःच सावर. क्या बात आहे. कवितेच्या या प्रवासात, हा प्रवास सुरू असताना 4 ओळ्या पण तू लिहिलेल्या आहे आणि गझलही तू लिहिते आहे. एखादी गझल छान आमच्या रसिकांना कळवायची आहे. सर गझल
गझलचं सुरुवात करते की वादळाने आज थोडे शांत व्हायला पाहिजे. वादळाने आज थोडे शांत व्हायला पाहिजे, या मनाला सावराया वेळ द्यायला पाहिजे. वादळाने आज थोडे शांत व्हायला पाहिजे, या मनाला सावराया वेळ द्यायला पाहिजे. चंद्र असला मित्र त्यांचा काय झाले आगळे. चंद्र असला मित्र त्यांचा काय झाले आगळे. दुःख सूर्याचे कधी समजून घ्यायला पाहिजे. दुःख सूर्याचे कधी समजून घ्यायला पाहिजे. वाटते जेव्हा कधी व्हावे गुलाबासारखे. वाटते जेव्हा कधी व्हावे गुलाबासारखे. टोचती काटे कसे ते पण कळायला पाहिजे. टोचती काटे कसे ते पण कळायला पाहिजे. आणि ना कुणाचे काम केले ना कधीही धावला. ना कुणाचे काम केले ना कधीही धावला. वाटते त्याला तरी निवडून यायला पाहिजे. वाटते त्याला तरी निवडून यायला पाहिजे. पनवेलला कार्यक्रम करत होते. हे 3 शेर म्हटले मी. चौथा शेर म्हणायची सुरुवात करण्याच्या आधी एक व्हाईट व्यवस्थित कपडे घातलेला माणूस, त्याच्यावर 10-12 धट्टी-कट्टी माणसं आली आणि मला त्या कार्यक्रमाची कल्पना नव्हती. अचानक बोलत होते की मॅडम तुम्ही कार्यक्रमाला या. तर तो माणूस माझ्यासमोर बसला आणि मला राजकीय तिथली पार्श्वभूमी तशी काही माहिती नाही आहे. तर ते समोर बसले. मला सवय आहे की कोणाकडे हात करून बोलायची. तर ते समोर बसले. मी हा शेर परत घेतला की ना कुणाचे काम केले ना कुठेही धावला. वाटते त्याला तरी निवडून यायला पाहिजे. लोक खूप गोंगाट भरला. मी खूपच खुशाल की आपला शेर आवडला. पण मी परत त्याच्याकडे बघून बोलले की ना कुणाचे काम केले ना कुठेही धावला. वाटते त्याला तरी निवडून यायला पाहिजे. अँकरिंग मला माझा पदर खेचत होता. मी तरी डिस्टर्ब झाले थोडीशी. परत शेवटचा शेर म्हटला की गाव दुःखाचे जरी भाग्यात माझ्या आजही. सहल माझी तू सुखी गावात न्याया पाहिजे. सहल माझी तू सुखी गावात न्याया पाहिजे. उतरल्यावरती त्याला म्हटलं की का बाबा डिस्टर्ब करत होता. शेर तर चांगला गेला. तो म्हणाला मॅडम ते कालच इलेक्शनला पडले आणि हा कार्यक्रम त्यांच्याच खर्चावर चाललेला. नाही त्याने समजून घेतलं की या बाईचं आपल्याशी काही वाटलं नाही. एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध कवयित्री सौ ज्योत्स्ना राजपूत या ठिकाणी आमच्या भेटीला आलेली आहे. प्रतिभा म्हटलं की प्रति या शब्दाचा अर्थच वेगळा. प्रति म्हणजे दुसरा आणि भा म्हणजे प्रकाश. जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही तिथे मात्र हे सगळे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आपल्या प्रतिभेने मानवी मनाचे अंधारलेले कोपरे मात्र उजळून टाकले. आणि असंच एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे सौ ज्योत्स्ना राजपूत या ठिकाणी आलेले आहे. आणि अतिशय सुंदर गाजलेली त्यांची पाळणाघर ही गझल ही कविता आपण ऐकूया या ठिकाणी. पाळणाघरची थोडीशी पार्श्वभूमी की मी सर्व्हिस करते. माझी 3 महिन्याची मुलगी पाळणाघरात ठेवायची माझ्यावरती वेळ आली आणि ती पाळणाघरातच वाढली जवळजवळ 10वीपर्यंत. तर मला असं मनात खूप कविता लिहिल्या पण मला अशी खंत वाटायची की माझी मुलगी मोठी झाल्यावरती काय सांगेल की माझं बालपण कसं गेलं. तर मी ही आमच्या इथे एक बालसाहित्य संमेलन होतं त्याच्यासाठी लिहिलेली कविता आहे. पण माझ्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून. कवितेचं शीर्षक आहे पाळणाघर. काय सांगू तुला मला माझ्या बालपणीच्या आठवणी. काय सांगू तुला माझ्या बालपणीच्या आठवणी. आई बाबा कामावर माझी पाळणाघरात पाठवणी. काय सांगू तुला माझ्या बालपणीच्या आठवणी. आई बाबा कामावर माझी पाळणाघरात पाठवणी. मग आधारासाठी नसायचं आईचं बोट, वॉकर असायचा दिमतीला. मग आधारासाठी नसायचं आईचं बोट, वॉकर असायचा दिमतीला. मन्या चिवकाऊ कधीच आले नाहीत माझ्या पंक्तीला. चिवकाऊचा घासही मला कुणीच नाही भरवायचं. चिवकाऊचा घासही मला कुणीच नाही भरवायचं. निर्जीव खेळण्याशीच मी माझं मन रमवायचं. पहिल्या पावसात भिजणाऱ्या मित्रांची मजा मी खिडकीतूनच पाहायची. पहिल्या पावसात भिजणाऱ्या मित्रांची मजा मी खिडकीतूनच पाहायची. पण त्यांची होडी मात्र माझ्या आसवांवर व्हायची. पहिल्या पावसात भिजणाऱ्या मित्रांची मजा मी खिडकीतूनच पाहायची. पण त्यांची होडी मात्र माझ्या आसवांवर व्हायची. ठेच लागली पायाला तर डोळ्यात पाणी दाटायचं. ठेच लागली पायाला
तर डोळ्यात पाणी दाटायचं, धावत येऊन आईनं जवळ घ्यावं असं वाटायचं. ठेच लागली पायाला तर डोळ्यात पाणी दाटायचं, धावत येऊन आईनं जवळ घ्यावं असं वाटायचं. पण माझ्याजवळ मात्र कधीच ती नसायची. मग आपल्याच डोळ्यातली आसवं आपणच आपल्याच हाताने पुसायची. वाटायचं तेव्हा नको खेळणी नको खाऊ, नकोच ती खेळणी नवी. रडताना खुशीत श्रेयाला मात्र आपली आई जवळ हवी. ज्योत्स्नाताई, ही कविता ऐकून माझं मन अतिशय भरून आलेलं आहे. पण तरीही रसिकांनो, तुमच्या आमच्या शब्दांना कवी देत असतो आकार, तुमच्या आमच्या शब्दांनाच कवी देत असतो आकार, आणि तुमच्या आमच्या भावनांचं कवी करीत असतो आपल्या कवितेमध्ये प्रतिनिधित्व. आणि हे प्रतिनिधित्व करताना जेव्हा एक स्त्री म्हणून ही भूमिका पार पडताना जेव्हा प्रेमावरची कविता ही सुचते, तेव्हा मात्र अनेक कॉमेंट्स फेसबुकवर असो, अनेक लाईक्स किंवा वेगवेगळे असे शब्दप्रयोग स्त्रियांबद्दल केले जातात. त्यावर आधारलेली किंवा अतिशय सुंदर कॉमेंट्स आलेली किंवा अतिशय वेगळी कॉमेंट्स आलेली अशी कुठली कविता त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही आमच्या रसिकांसाठी सांगितली? प्रेमाची नाही, पण एक सर्वात आधी जेव्हा मी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा मी एक ग्रामीण भाषेतली कविता पहिल्यांदा लिहिली होती. आधीची कविता माझी राजकारणावर झाल्यानंतर मी 2-3 कवितानंतर एक ग्रामीण भाषेतली कविता लिहिली की माझा एक मित्र आहे, त्याची आई वारली, तर त्याने मला फोन केलेला मी त्याला, तर तो म्हणाला की मला आई गेली तेव्हा जाणं म्हणजे काय कळत नव्हतं. तर ते वाक्य माझ्या डोक्यात कुठेतरी होतं आणि त्याच्यावर मी पोरकं नावाची कविता लिहिली, जी त्या काळामध्ये बरीच गाजली. म्हणजे मी कुठे गेले तरी ती कविता बोलायला लागायची मला, की बऱ्याच जणांना आठवत नाही की आपली आई म्हणजे जाणं म्हणजे काय कळत असतं. आणि तेव्हा ज्या मुलांची आई जाते त्यांच्यासाठी लिहिलेली कविता आहे. मला बोलताना खूप अवघड होतं, पण एक मनातलं दुःख आहे. कदाचित आपल्या मध्ये पण असेल की कोणाची आई असेल नसेल, तर त्याच्यासाठी लिहिलेली ही कवितेची ओळख आहे की जाणं म्हणजे काय कळत नव्हतं माय, तवाच दवाघरी निघून गेलीस. जाणं म्हणजे काय कळत नव्हतं माय, तवाच दवाघरी निघून गेलीस. आज पातूर कळलं नाही कशापायी एवढी शिक्षा दिलीस. मिणमिणत्या उजेडात भाकर भाजायचीस, खाऊन झालं की मला पोटाशी धरून निजायचीस. आणि रातभर स्वतःच्याच आसवात चिंब भिजायचीस. तवा कळत नव्हतं माय तू रातभर स्वतःला आस्वाद का भिजवत होतीस. पर आता कळतं माय माझ्या काळजीच्या वणव्याला तू तुझ्या आसवांनी विझवत होतीस. हाताला धरून माय शाळेला न्यायचीस. अभ्यास नाही केला तर छडीनं रस्त्यावरच मारायचीस. आणि घरला जाऊन स्वतः तळत बसायचीस. तेव्हा कळायचं नाही माय छडी तर माझ्या पाठीवर पडती, मग माझी माय काहून रडती. तेव्हा कळत नव्हतं माय छडी तर माझ्या पाठीवर पडती, मग माझी माय काहून रडती. पर आता कळतं माय लेकराच्या पाठीवरची छडी मायच्या काळजावर पडते. तू गेलीस तेव्हा समदेनातलं गोळा व्हायचे. 4-2 दिवस निस्तीच विचारपूस करायची. 4-2 दिवस नुसतीच विचारपूस करायचे. आणि जाताना एवढंसं लेकरू पोरकं केलं म्हणायचे. तेव्हा कळत नव्हतं माय पोरकं म्हणजे नेमकं असतं काय. पर आता कळतं माय पोरकं म्हणजे जे पोर रडलं तरी त्याला कवटाळणारी नसती माय. आता तुझ्या लेकराला रीत कळली दुनियेची.
आता तुझ्या लेकराला रीत कळली दुनियेची, आता तुझ्या लेकराला काय बी कमी नाही सुखाची, तरी बी त्याच्या डोळ्यात आज बी गर्दी आहे आसवांची, तरी बी त्याच्या डोळ्यात आज बी गर्दी आहे आसवांची. तवा कळत नव्हतं माझ्या डोळ्यातला सावण असा सालभर का, तवा कळत नव्हतं माझ्या डोळ्यातला सावण असा सालभर का बरसतंय. पण आता कळतं माय तुझं हे पोरकं आज बी तुझ्या प्रेमाला तरसतंय, तुझं हे पोरकं आज बी तुझ्या प्रेमाला. खरोखर कवयित्री आपल्या पदराचं काही सांगत नसतात किंवा मांडत नसतात, ते तुमच्या आमच्या वेदनांचं दुःखांचं प्रतिनिधित्व करीत असतात. अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व कवयित्री ज्योत्स्नाताई राजपूत. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो रसिकांनो की ज्योत्स्ना राजपूत हे नाव अतिशय मोठं आहे साहित्य क्षेत्रातलं. मुंबईच्या तुम्ही शब्द साहित्य मंडळाच्या प्रमुख आहात. तुमचा आजपर्यंत साहित्य क्षेत्रातला प्रवास हा फार मोठा आहे. तुम्ही शब्द साहित्य मंडळाशी जोडलेले आहात बऱ्याच वर्षापासून. शब्द साहित्य मंडळ आणि बाकीचे साहित्य मंडळ याचा आणि तुमचा संबंध कसा आला, किंवा हा सुंदरसा शब्दाचा प्रवास शब्द साहित्य मंडळासोबत कसा सुरू झाला याबद्दल आम्हाला सांगा. मी अनेक साहित्य मंडळांमध्ये कामं केलेली आहेत. मी तुलना नाही करत, पण फेसबुकवरून माझी शब्दाचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांच्याशी मैत्री झाली की साहित्य मंडळ ते कुठलंही असो की त्याच्यामध्ये एक की जात गाव हे पाहिलं जातं. मला त्यांनी 2-4 महिन्याच्या ओळखीनंतर कविता वाचून सांगितलं की तुम्हाला असं ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे. माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती की माझं आडनाव राजपूत आहे, मी राहणारी पनवेलची, कार्यक्रम विदर्भामध्ये, पण कुठचीच गोष्ट आड आली नाही. आणि त्यांनी हा विश्वास दिला मला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझी का निवड केली, तेव्हा ते म्हणाले की तुझ्या कवितेमध्ये इतकी ताकद आहे की तू बाहेर जाऊ शकतेस. तोपर्यंत मी जिल्हा काय मी तालुका सोडून कधी बाहेर गेले नव्हते. ही जी काही ताकद जी काही मी आज आहे ही फक्त शब्दामुळे आहे. आणि त्यामुळे मी त्यांचे खरोखर म्हणजे हा जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे की मी कविता बोलते, मी बाहेर जाते, मी कार्यक्रम करते, तर ते केवळ त्या माणसाच्या शब्दामुळे की मी बाहेर जाऊ शकते. माझ्या कवितेमध्ये मी माझ्या कवितेचा दर्जा ठरवू शकत नाही, कोणीच ठरवू शकत नाही, तो रसिकांनी ठरवायचा असतो. पण एक मित्र म्हणून, एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी हा कॉन्फिडन्स मला दिला की तू बाहेर जाऊ शकतेस, तू कविता म्हणू शकतेस, किंवा हा तुझा प्रवास आहे, हा तुझं ध्येय तू गाठू शकतेस. माझं एकच ध्येय होतं की मला फक्त चांगली कवयित्री म्हणावं. गझल लिहायला लागले ते एक चांगली गझलकार म्हणावं. फार कोणाची जागा घ्यायची नाही. माझा एकटीचा वेगळा प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये सोबतीला जे आहेत त्यांच्याबरोबर प्रवास करते. आज शब्दाची त्यांचा मोठेपणा आहे की मी मुंबईची मुख्य आहे आणि माझ्या परीने मी ते काम करायचा प्रयत्न करते आणि माझा श्वास चालू असेपर्यंत मी शब्दाशी जोडलेली आहे. शब्दासाठी तुमच्या मनातली कविता आमच्या रसिकांना तुम्ही ऐकावी. शब्दासाठी आता काय करतात, एक गझल म्हणते शब्दासाठी. 200 त्याच्या आधी की लखलाभ तुझं तुझे रे हे चंद्र सूर्य तारे, लखलाभ तुझं तुझे रे हे चंद्र सूर्य तारे, मी जोडलेच नाही नाते नभांगणाशी, मी जोडलेच नाही नाते नभांगणाशी, जमिनीवरी उभी मी रोवून पाय माझे, जमिनीवरी उभी मी रोवून पाय माझे, संबंध फक्त माझा आहे धुळी कणाशी, संबंध फक्त माझा आहे धुळी कणाशी. आणि जो काही कॉन्फिडन्स दिला तो शब्दाने दिला, तर मी जी काही आहे ते मी मानते आज की मी भारलोचनांवर होऊच देत नाही, मी भारलोचनांवर होऊच देत नाही, स्वप्ने उगाच खोटी पाहूच देत नाही, मी भारलोचनांवर होऊच देत नाही, स्वप्ने उगाच खोटी पाहूच देत नाही, झोपा निवांत म्हणते मी रोज पापण्यांना, झोपा निवांत म्हणते मी रोज पापण्यांना, जागे उगाच नुसते राहूच देत नाही, जागे उगाच नुसते राहूच देत नाही, नाठाळ स्वप्न काही फिरतात भोवताली, नाठाळ स्वप्न काही फिरतात भोवताली, डोळ्यात मात्र त्यांना येऊच देत नाही, डोळ्यात मात्र त्यांना येऊच देत नाही,
आणि चौथा शेर आहे की येतो कुठे तसा तो स्वप्नात रोज माझ्या. अच्छा. येतो कुठे तसा तो स्वप्नात रोज माझ्या, आलाच जर कधी तर जाऊच देत नाही. की येतो कुठे तसा तो स्वप्नात रोज माझ्या, आलाच जर कधी तर जाऊच देत नाही. आणि सारीच स्वप्न माझी आता तशी सुखातच, सारीच स्वप्न माझी आता तशी सुखातच, माझ्याच आसवांनी न्हाऊच देत नाही, माझ्याच आसवांनी न्हाऊच देत नाही. खऱ्या अर्थाने रसिकांना ही ताकदच शब्द साहित्य मंडळांनी अनेक नवोदित अशा कवयित्रींना दिलेली आहे. आणि त्यांच्या या शब्दातनं खऱ्या अर्थाने माणसं निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणूनच या शब्दासाठी 4 ओळी की या द्वेष भावनांचा प्रेमात अंत ठेवा, या द्वेष भावनांचा प्रेमात अंत ठेवा, जगणेच ग्रीष्म झाले हृदयी वसंत ठेवा, गर्दी सभोवताली झालीच श्वापदांची, गर्दी सभोवताली झालीच श्वापदांची, तुमच्या तलापरीही माणूस जिवंत ठेवा, तुमच्या तलापरीही माणूस जिवंत ठेवा. ही ताकदच मुळी शब्दांनी दिलेली आहे, शब्दांनी माणसं घडवलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या शब्दप्रमुख आज या ठिकाणी आमच्या रसिकांच्या भेटीला त्या आलेल्या आहेत. आणि मला एक या अनुषंगाने एक प्रश्नच, म्हणजे बऱ्याच रसिकांना मी ऐकते तुमच्याबद्दल की ज्योत्स्नाताई या नेहमी दुःखाच्या, वेदनेच्या अशाच कविता आणि गझला लिहितात. म्हणजे असं काय असतं, काहीतरी वेगळं नाही का? नाही, असं काही प्रेमाचा पण म्हणजे प्रेमाचा भंग वगैरे असं काही आहे का? नाही ना, असं काही नाही. आणि कवी कोणत्याही कवीला, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही कवीला, म्हणजे माझे आई वडील आहेत, देवाच्या देणे माझे वडील 84 वर्षाचे आहेत, माझी आई 76 वर्षाची आहे, तरीही पोरकं कविता मी लिहिली. जर त्यावेळेला हा रसिकांना प्रश्न पडत नाही की माझे आईवडील जिवंत असताना मी एका पोरक्या मुलावरती कविता लिहिते, तर मी प्रेम कविता लिहिली म्हणजे माझा प्रेमभंग झालेला असतो म्हणून लिहिते असं नाही. कारण कवीला, कोणत्याही कवीला ह्या त्या भूमिकेत शिरावं लागतं आणि त्यानंतर ती कविता होते. आणि प्रत्येक कवीची एक काल्पनिक प्रेयसी असते, तशा प्रत्येक कवयित्रीचा एक काल्पनिक प्रियकर असतो, ती त्याला बोलत असते. व्हिज्युअलायझेशन किंवा प्रत्यक्षात कोणी पाहिजे असं नाही. आज अनेक साहित्यिक, अनेक कवी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या भावना शब्दातून व्यक्त करतात. आणि या नवोदित कवयित्रींना मुक्तछंद लिहिण्याचं अतिशय फॅशन आलेली आहे. कारण मुक्तछंद हा प्रकार कवी अनिलांनी खऱ्या अर्थाने मराठीत आणलेला आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मुक्तछंद हा प्रकार जेव्हा अनिलांनी आणलेला होता, त्यावेळेस अनेक साहित्यिकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. पण आज बऱ्याच मुक्तछंदातल्या कविता देखील, जसं नामदेव ढसाळांचं नाव आपण जेव्हा घेतो, आदराने घेतो, तेव्हा नामदेव ढसाळांच्या कविता बऱ्याच अर्थाने या मुक्तछंदातल्या असतात. तशा मुक्तछंदातल्या लिहिणाऱ्या कवयित्रींसाठी, कवींसाठी तुमचा काय संदेश आहे? खरं तर कोणाला संदेश देण्यात की मी मोठी समजत नाही, पण मुक्तछंद खूप, मुक्तछंदाचं जरी त्याला यमक वगैरे पाहिजे असं नसलं तरी कवितेचा विषय जो सुरुवातीला घेतलेला असतो त्याचा संदर्भ हा शेवटच्या ओळीपर्यंत कुठेही सुटला नाही पाहिजे, तर तो मुक्तछंद. वेगळे विषय घेऊन मुक्तछंद नाही लिहिता, एक विषय, एक कन्सेप्ट लागते की मला हे म्हणायचे आणि त्याचा कुठेही संदर्भ कोणत्याही ओळीत सुटला नाही पाहिजे, तो शेवटपर्यंत. आणि शेवटी जिथे आपण शेवट करतो तिथे ओळीत पंच पाहिजे, तर तो मुक्तछंद हा लोकांपर्यंत पोहोचतो. जाता जाता थोडीशी मुक्तछंदातली एखादी कविता किंवा 4 ओळी किंवा आणखी काही 4 ओळींची अशी कविता, छोटीशी कविता. एक इलेक्शनचं वातावरण होतं, हे इलेक्शन वगैरे म्हणाले म्हणून एक एकता नावाची एक स्पर्धा होती आणि मला कविता लिहायला सांगितली की अगदी छोट्या कविता पाहिजे. तर इलेक्शनच्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून जाताना सहज लक्ष एका झोपडीकडे गेलं. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून जाताना सहज लक्ष एका झोपडीकडे गेलं. सर्व झेंड्यांना एकत्र करून अंथरूण पांघरूण बनवलं होतं तिनं आपल्या ताण्यासाठी. सर्व झेंड्यांना एकत्र करून अंथरूण पांघरूण बनवलं होतं तिनं आपल्या ताण्यासाठी. मनात प्रश्न आला
की ह्या अशिक्षित अडाणी स्त्रीला कळलं एकतेचं महत्त्व. रसिकांना होळी सणाच्या या पावन पर्वावर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना राजपूत आपल्यासाठी कवितेचा नजराणा घेऊन आलेली आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा दर्जेदार कवितांचा गुलदस्ता आणि त्या गुलदस्त्यातली सुंदर फुलं त्याचा सुगंध आपल्या शब्दातून तुम्हाला दिलेला आहे. मी शब्द साहित्य मंडळाच्या वतीने तुमचे आभारी आहे. आमच्या या नवीन लिहित होणाऱ्या कवयित्रींना त्यांनी जो संदेश दिलेला आहे त्यांच्यासाठी जाता जाता 2 ओळी सांगते की रणदुदंबीच्या तुतारीला फक्त तुमचा ताल द्या, रणदुदंबीच्या तुतारीला फक्त तुमचा ताल द्या, फुलं निघाली या लढाया, त्यांना धैर्याची ढाल द्या, त्यांना धैर्याची ढाल द्या. असा विश्वास आमच्या कवयित्रीमध्ये आपल्या रसिकांनी रुजविला पाहिजे आणि त्यांना बोलतं केलं पाहिजे. हा सुंदरसा संदेश ज्योत्स्नाताईंनी दिलेला आहे. ज्योत्स्नाताई, मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि या ठिकाणी आपली रजा घेते. तुमचे धन्यवाद, आभार. रसिकांना नमस्कार.